अगदी कुरकुरीत असा बटाट्याचा किस आपला इथे तयार आहे। तळल्यानंतर किती पांढरा शुभ्र दिसतोय इथे तुम्ही बघू शकता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ आरती या मराठी रेसिपी चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बटाट्याचा पांढरा शुभ्र किस। इथे मी 2.5 किलो गावरान बटाटे घेतले आहेत आणि त्याचे साल काढून ते पाण्यामध्ये ठेवले आहेत। पाण्यात ठेवल्यामुळे बटाटे काळे पडणार नाहीत। बटाटे एकदम पांढरा शुभ्र आहे, अजिबात पिवळसर बटाटे दिसत नाहीयेत। आणि बटाटे किसून घेण्यासाठी एका टबमध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे। इथे मी मोठ्या किसणीच्या साहाय्याने बटाटा किसून घेणार आहे, जेणेकरून बटाट्याचा किस मोठा मोठा पडेल। बटाटा किसताना आपल्याला आडवा धरून किसायचा आहे, त्यामुळे बटाट्याचा किस लांब लांब पडतो। इथे तुम्ही बघू शकता मी बटाटे किसून घेत आहे। बटाट्याचा किस देखील किती लांब लांब झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता। बटाटा किसताना आडवा पकडल्यामुळे बटाट्याचा किस लांब लांब पडतो। अशा प्रकारे इथे मी सर्व बटाटे किसून घेते आणि झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते। बटाटे किसत असताना मी तुम्हाला काही माहिती देत होते व काही टिप्स देखील सांगत होते, परंतु बाहेर जास्त आवाज येत असल्यामुळे मी इथे आवाज म्यूट केला आहे आणि व्हॉइस ओव्हर करत आहे। इथे मी तुम्हाला सांगत होते की बटाटा किसताना हाताला लागणार नाही याची देखील काळजी घ्या। इथे मी 2.5 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे हे गावरान आहेत, पांढरे शुभ्र आहेत, अजिबात पिवळे बटाटे नाही आहेत, त्यामुळे किस देखील आपला पांढरा शुभ्रच होणार आहे। किसून झाल्यानंतर मी 3-4 वेळा पाण्याने बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतला आहे। जोपर्यंत बटाट्याचं पूर्ण स्टार्च निघत नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे मी 3-4 वेळा पाण्याने किस स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पूर्ण किस पाण्यात बुडेल एवढं आपल्याला त्यावरती पाणी ठेवायचं आहे। यामध्ये मी आता तुरटीचा खडा फिरवणार आहे
आणि हा किस रात्रभर आपल्याला असंच पाण्यात ठेवायचा आहे. आणि हा तुरटीचा खडा देखील मी पाण्यातच ठेवणार आहे, त्यामुळे केस चांगला पांढरा शुभ्र होईल. आणि केस पूर्ण पाण्यात बुडेल एवढं त्याच्यामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून केस वर राहिला नाही पाहिजे, नाहीतर तो लाल पडण्याची शक्यता आहे. इथे बघू शकता तुम्ही, रात्रभर केस मी झाकून ठेवला होता. आता त्यावरचं झाकण काढून बघूयात आपण केस कसा झाला आहे ते. इथे बघू शकता तुम्ही, केस अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे. त्यामध्ये तुरटी फिरवल्यामुळे केस पांढरा शुभ्र झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, केस किती पांढरा शुभ्र दिसत आहे. आता हा रात्रभर पाण्यात ठेवलेला केस आपल्याला अजून एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला लागलेला तुरटीचा वास जाईल आणि केस देखील स्वच्छ दिसेल आणि त्यातला फेस देखील जाईल. त्यामुळे आपल्याला केस हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता परत एकदा केस मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये परत पाणी ओतून तो पाण्यामध्येच ठेवलेला आहे. दिसायला देखील पांढरा शुभ्र दिसत आहे. केस धुवून होईपर्यंत इथे मी गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, जेणेकरून आपला टाईम वाचेल आणि पाणी देखील उकळल्या जाईल आणि एका ह्याच्यात 2 कामं होतील. पाण्याला चांगली उकळी फुटली आहे. त्यावरचं झाकण आपण काढून घेऊया आता. इथे बघू शकता तुम्ही, पाण्याला किती चांगली उकळी फुटली आहे. खळखळून पाणी उकळलेलं दिसत आहे. या पाण्यामध्ये मी खडे मीठ घालणार आहे. मीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. तुम्हाला जितकं कमी हवे त्यानुसार तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. इथे मी खड्या मिठाचा वापर केलेला आहे. पाण्यात टाकल्यानंतर थोडंसं ते हलवून घेतलं आहे. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये मी बटाट्याचा किस टाकणार आहे आणि 10 ते 15 मिनटं तो शिजवून घेणार आहे. एकाच वेळी सगळा मी बटाट्याचा किस पाण्यामध्ये टाकून घेतला आहे. बटाट्याचा किस पाण्यामध्ये टाकत असताना एकदम टाकायचा नाही आहे, थोडं थोडं टाकायचं आहे, जेणेकरून गरम उकळलेलं पाणी आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने किस पाण्यात टाकायचा आहे. थोडा थोडा करून इथे मी किस सर्व पाण्यामध्ये टाकून घेतला आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने तो हलवून घेतला आहे आणि त्यावरती 10-15 मिनटं उकळी फुटण्यासाठी परत झाकून ठेवणार आहे, जेणेकरून किस चांगल्या प्रकारे शिजला जाईल.
इथे बघू शकता तुम्ही, मी पातेल्यावरती परत झाकून ठेवली आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला ही परत झाकून ठेवायची आहे. शिजलेला किस काढून घेण्यासाठी इथे मी मोठी चाळण घेतली आहे. त्या चाळणीमध्ये हा किस काढून घेणार आहे. आता मी झाकण काढून बघते की किस शिजला आहे की नाही. इथे मी झाकण काढलं आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने किस सगळा हलवून घेतला आहे. आपल्याला किस हा 70% शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. इथे बघू शकता तुम्ही, किस चांगला शिजलेला आहे. तो आता मी त्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे. सर्व किस मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आता तो आपण टेरेसवरती सुकायला घालायला जाणार आहे. इथे मी टेरेसवरती आधीच एक स्वच्छ धुतलेली साडी अंथरून घेतली आहे. त्यावरती हा किस वाळायला घालणार आहे. इथे तुम्ही प्लास्टिकच्या कागदाचा देखील वापर करू शकता. गरम असल्यामुळे मी धाऱ्याच्या साहाय्याने किस साडीवरती पसरवून घेत आहे. अशा पद्धतीने सर्व किस मी इथं साडीवरती पसरवून घेते आणि झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता तुम्ही, सर्व किस मी साडीवरती पसरवून घेतला आहे आणि किस दिसायला देखील पांढरा शुभ्र दिसत आहे. किस हा 1 दिवसात देखील उन्हामध्ये वाळला जातो. किस हा जास्त उन्हामध्ये वाळवायचा नाही आहे, कारण की तळल्यानंतर तो जास्त लाल पडतो. त्यामुळे 1 दिवसामध्ये बटाट्याचा किस हा उन्हामध्ये वाळून निघतो. उन्हामध्ये वाळवल्यानंतर बटाट्याचा किस अशा प्रकारे दिसत आहे. दिसायला देखील पांढरा शुभ्र दिसत आहे आणि अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळला गेला आहे. पांढरा शुभ्र बटाट्याचा किस आपला इथे तयार झाला आहे. आता आपण तो तळून बघूया. इथे मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता बटाट्याचा किस टाकूया. इथे बघू शकता तुम्ही, बटाट्याचा किस तेलात टाकल्यानंतर कशा प्रकारे फुलतोय तो आणि पांढरा शुभ्र देखील दिसत आहे. थोडासाच किस इथे मी तळून घेतला आहे.
तयार आहे आपला पांढरा शुभ्र बटाट्याचा किस. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बटाट्याचा किस तळल्यानंतर कुरकुरीत देखील झाला आहे. तुम्हाला इथे मी तोडून देखील दाखवते. बघू शकता कसा कुरकुरीत आवाज येत आहे बटाट्याचा किसचा.